नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे मित्रांनो. जे गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होते, कोणती व्हरायटी आपण निवडली पाहिजे आणि त्या प्रकारे तिचं उत्पन्न पण निघत असतं, तर हे आपण प्रूफ सगळं या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर नक्की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुमचे 5 मिनिट जाणार, पण तुम्हाला जी गोष्टी मी सांगल्या आहेत ते खऱ्या कशा निघतात ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट करणार आहे. लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की एका टाईमला आपल्या झाडावरती किती आता कळी सेट झालेली आहे आणि किती आपण उत्पन्न एकाच पोल रिंगवरून काढणार आहे आणि किती आपल्याला पैसे भेटतात ते पण आपण सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा, आपण त्याचं उत्तर नक्की देऊ. तर चला मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात करू. तर बघू शकता मित्रांनो, हा आपला पहिलाच झाड आहे. पहिल्या झाडापासून आपण सुरुवात करू. आता ते कळे आपण मोपणार आहात जे सेट झाले आहेत. चला सुरू करू. आता हे बघा मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, खाली बघू शकता 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि तिथे एक मित्रांनो 25 आणि ते एक फ्रूट सेट व्हायला चालू झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही डोळ्याने बघितलं आहे की 25 कळी इथं सेट झालेली आहे एका झाडावरती. असं नाही की इथं नाही, इथे बघू शकता हे कळ्या, इकडं भरपूर कळ्या आहेत. इकडं खाली बघू शकता, इकडं भरपूर कळ्या आहेत. या प्रकारे ॲव्हरेज 25 कळीच आपण धरणार आहात. आणि तरी ते तुम्ही बघू शकता झाडाची ग्रोथ पण तेवढी नाही, पण बाकी झाडं याच्यापेक्षा बी मोठे आहेत. तर विचार करू शकता त्याच्यावरती बी तेवढ्या त्याच्यावर जेवढी जास्तच कळी लागली असेल. इथं खालीत पण तुम्हाला दाखवतो. चला तर बघू शकता, हे बघा, हे कळी सेट भरपूर झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर या प्रकारे मित्रांनो, एका झाडावरती 25 कळी सेट झालेली आहे आणि तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगणार आहे. नक्कीच तसं आपण उत्पन्न काढून तुम्हाला हार्वेस्टिंगच्या वेळेस बी मी व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला दाखवणार काय रेट भेटला आणि किती आपण उत्पन्न काढलं. जे गोष्टी आपण सांगत आहात ते फक्त हव्याच नाही सांगत आहे, ते करून बी दाखवत आहे. हे आपला मुद्दा आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण 25 कळी इथं सेट झालेली होती. आपण मोपली तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितली आहे. तर 25 कळी जर आपल्या फ्रूट तयार झाली समजा, तर आपण ॲव्हरेज मित्रांनो इथं 300 ग्रामचा फ्रूट पकडणार आहात. कारण काय फ्रूट अर्धा किलोचे होतील, काय 600 ग्रामचे होतील, तर असे वाढत जातील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण 300 ग्रामचा फ्रूट पकडत आहे आणि 25 कळ्यामध्ये 7 ते 7.5 किलो माल एका रिंग पोलवरती आपण काढत आहे. मित्रांनो, हे बघू शकता, लावण 10x11 वरती आहे. तर एकरी आपली इथं 500 पोल बसणार आहात. तुम्ही 10x7 करू शकता किंवा 9x7 पण करू शकता, पण थोडं अडचण होईल. थोडं जर कॅनोपीला जास्त अडचण झाली तर जास्त मॉइश्चर होईल. जास्त मॉइश्चर झालं तर फंगसचा बी अटॅक वाढेल. त्यामुळं आपण थोडंसं वारं खेळत राहा. या प्रकारे आपण लागवण केली पाहिजे. हे गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही, पण आपण या चॅनलवरती स्पष्ट गोष्टी आपण खऱ्या गोष्टी सांगत आहात. लोक रोपं विकण्यासाठी तुम्हाला एकदम अशी दाट लागवण करा म्हणता. कोणी ट्रालीज लावा म्हणते, कोणी हे लावा म्हणते, कोणी म्हणते 6x9 वरतीच लावा, जास्त उत्पन्न निघेल. पण त्याच्यामध्ये तेवढेच प्रॉब्लेम येत असतात मित्रांनो. जितके जास्त प्रॉब्लेम तितका जास्त तुमचा खर्च होणार आणि ते तुम्हाला तेवढंच पडणार आहे आणि डोसक्यावरती एक वेगळाच ताण राहणार आहे. तर मित्रांनो, ही गोष्टी नक्की ध्यानात ठेवल्या पाहिजे ते. ठीक आहे, चला आपण आपल्या मुद्द्यावरती वापस येऊ. आपण ज्या कॅल्क्युलेशन सांगलं होतं की एका पोल रिंगवरती आपण 7 किलो माल काढणार आहे एका हार्वेस्टिंगला. तिथं 6 हार्वेस्टिंग मित्रांनो सीजनच्या एंडिंगपर्यंत भेटतात. पण आपण इथं 5च धरणार आहात आणि 5 किलोच माल धरू, 2 किलो माल सोडून देऊ. प्रत्येक हार्वेस्टिंगला एवढी कळी सेट होईल काही भरोसा नसते, पण तरी पण आपण 5च किलो धरू. तर 5 हार्वेस्टिंगचा 25 किलो माल एका रिंग पोलवरती एका टायमाला आपण मित्रांनो काढत आहे सीजनच्या एंडिंगपर्यंत. तर त्या प्रकारे आपण 14 ते 15 टन एकरी आपण इथं उत्पन्न घेत आहे मित्रांनो एकरी. तर आपण इथं ॲव्हरेज भाव लई मित्रांनो नाही पकडणार. 50 ते 60 रुपये ॲव्हरेज भाव धरून 15 टनचा माल निघाला तर 7.5 ते 8 लाख रुपये एकरी मित्रांनो आपण इथून कमवत आहे. आणि हे गोष्टी खऱ्या आहात. इथं काही खोटं नाही आहे. जेव्हा माल हार्वेस्ट होईल मी तुम्हाला वजन करून दाखवेल किती कोणत्या साईजचा किती माल निघाला, ॲव्हरेज मालाची साईज किती होती आणि ॲव्हरेज काय भाव भेटला, ते बी जे मी तोंडातून सांगत आहे तेच नक्की तुमच्या पुढे राहणार मित्रांनो. आपण खऱ्या खोट्या गोष्टी नाही सांगत या चॅनलवरती. तर म्हणून म्हणतो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला ड्रॅगन फ्रूटमध्ये काही नवीन करायचं असेल, पुढे जायचं असेल, तर हे चॅनल तुम्हाला खूपच हेल्प करणार, मी नक्की सांगत आहे. तर आपण सांगल्याप्रमाणे इतकं आपण यावर्षी उत्पन्न काढूनच दाखवणार. सीजनच्या शेवटला तुमच्या पुढे मी पूर्ण आपलं जितकं बी
आपली कमाई झालेली आहे, जितका माल निघाला ते पण पुढे ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ते व्हिडिओ भेटतील, तुम्ही बघू शकता. नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तर स्पष्टपणे तुमच्यापर्यंत ते पोहोच जाईल. तर मित्रांनो, खरं आता हे तर मला गोष्टी कळायला, पण इतकं सोपं असतं का इतकाला माल काढणं? नाही. प्रॉब्लेम नक्कीच येतात, खूप जणांना प्रॉब्लेम येतात. तुम्हाला त्या प्रकारचे नियोजन करावं लागेल, मॅनेजमेंट करावं लागेल, चांगली व्हेरायटी लावावं लागेल. तर हे सर्व गोष्टी आहेत, टाईम टू टाईम मॅनेज करावं लागेल. आणि चांगला मार्केटला, कोणत्या मार्केटला माल नेला पाहिजे, कधी माल मार्केटला काढला पाहिजे, हे सर्व गोष्टी माहीत राहायला पाहिजे. तर याच्यासाठी तुम्हाला गोष्टी एक्सपिरियन्स ज्यानं केलेल्या आहेत, ज्याला माहिती आहे, त्याच्यापासून तुम्हाला गायडन्स घेतला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे चॅनल काढलं आहे, फ्री एकदम गायडन्स देत आहे या चॅनलवरती. तर नवीन नवीन व्हिडिओ जे येत आहेत तुम्ही नक्की बघत राहा. जर तुम्हाला ड्रॅगन फ्रूट लावायचं असेल किंवा लावले असेल तर ते खूप तुम्हाला हेल्प करेल. तर मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी असतात ज्यांना लावलं असेल, गेल्या वर्षी माल पण नेला असेल, त्याला हे कॅल्क्युलेशन नक्कीच कळालं असेल. जे नवीन आहेत त्याला भरोसा वाटत नाही, कारण ती नवीन सुरुवातीला असं वाटत असते की आपल्याला इतकं बी शक्य आहे का उत्पन्न. मित्रांनो, शक्य आहे, कारण प्रत्येक शेतकरीला इतकं झेपणं अवघड आहे. कारण इतकं शेडनेट करणं, इतका खर्च करणं 5-5.5 लाख रुपये एकरी खर्च करून सुरुवातीला लावणं. पहिल्या वर्षी तर जास्त उत्पन्न निघत नाही, एक तुमचं 2 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न निघू शकतं. मग दुसऱ्या वर्षीच्या एंडिंगला तुमचं उत्पन्न खरंच चालू होतं. तर तुम्हाला 2 वर्ष मेहनत करावं लागेल, प्लांटला ग्रो करावं लागेल, प्रॉपर मॅनेज करावं लागेल. तर ही सर्व गोष्टी प्रत्येकानं नाही होत, त्याच्यामुळं बी मार्केटला माल कमी पडत आहे. त्यामुळं खूप लोक या शेतीत उतरत आहेत, पण 10 ते 20% सक्सेसफुल आहेत. ते कारण त्यांचं प्रॉपर नियोजन नसल्यामुळं. तर त्या गोष्टी तुम्ही ध्यान ठेवल्या पाहिजे, ते इतकं बी सोपं नसतं. तर हे गोष्टी ठेवून तुम्ही डोसक्यात ठेवूनच काम केलं पाहिजे. बघा मित्रांनो, बघू शकता किती फ्लॉवरिंग लागलेलं आहे, पूर्ण सेट झालेली आहे, बघू शकता. आणि ज्या दिवशी फ्लॉवर खुलतील त्या दिवशी पण नक्की एक व्हिडिओ टाकू, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे क्लिअर एकदम दिसेल की किती फ्रूट सेट झालेले आहेत तर काय नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. हां मित्रांनो, दुसरे काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि तुम्हाला खूपच काही मोठा प्रॉब्लेम येत आहे तुमच्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये, तर तुम्ही कॉल पण करू शकता. कधी आम्ही बिझी असतो, एखादी बार आम्ही कॉल पण उचलत नाही, त्यामुळे नाराज होऊ नका. थोडा संध्याकाळच्या वेळी लावत राहा कॉल, जास्त प्रकारे करून 7च्या पुढून. त्या टाईमला कसं माणूस शेतामध्ये नसतं, घरी असतं, त्या प्रकारे तुम्हाला कॉलवर मी गाईड करू शकतो. तर हेच गोष्टी असतात मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.